गुड इव्हिनिंग. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी, धडा क्रमांक 3, हडप्पा संस्कृती. आणि या धड्यातील हे 3ऱ्या क्रमांकाचं लेक्चर आहे जे आपण आज सुरू करत आहे. मी स्क्रीन शेअर करतोय. येस. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण थोडीफार माहिती घेतलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण थोडी आणखी लोकजीवनाविषयी, त्यांच्या इतर काही संकल्पना ज्या आहेत हडप्पातील काळातील लोकांच्या, ज्या काही आपल्या भौतिक साधनांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली त्याविषयीची माहिती घेणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच यांचा ऱ्हास कसा झाला किंवा हे नष्ट कसे झाले याची आपण माहिती घेणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे लेक्चर आहे. सुरुवात करूयात आपण लोकजीवन. हडप्पाचे जे लोक आहेत हे लोक शेती करत होते. शेती त्यांच्यासाठी प्रमुख होती. त्यानंतर कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. म्हणजे आपण हे पाहिले की 10,000 वर्षांपूर्वी आपल्याकडे शेती करण्याची पद्धती किंवा प्रक्रिया जी आहे ती अस्तित्वात होती. म्हणजे आपल्याला शोध आहे तो पूर्वीच लागलेला आहे. 10,000 वर्षांपूर्वीच आपल्याला हा शोध लागलेला होता. तर अशा प्रकारची शेती आहे. या शेतीचा विकास झालेला होता. आणि कालीबंगन जी आपण ठिकाणं पाहिली वेगवेगळी, त्यामध्ये कालीबंगन नावाचं ठिकाण आहे की जिथे नांगरलेलं शेत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. वेगवेगळी पिकं घ्यायची, त्यामध्ये गहू आजही प्रचलित आहे, गहू. आणि दुसरं ते म्हणजे सातू. आता सातू म्हणजे काय, तर सातूलाच बार्ली असं म्हणतात, असं पुस्तकात दिलेलं आहे. पण सोबत आणखी मी एक समानार्थी शब्द शोधला तो म्हणजे जव. तर ही अशी महत्वाची पिकं जी आहेत ती आहेत. आता याचा अर्थ काय, तर हे पहा, सातू तुम्हाला मी दाखवलेला आहे. तो साधारणपणे बघा, साधारण गव्हासारखाच तो दिसत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे बार्ली किंवा हे आहे. राजस्थानमध्ये सातूचं पीक जास्त प्रमाणात, तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये घेतलं जात असे. त्याशिवाय इतर काही नावं आहेत, वाटाणा, तीळ, मसूर अशी पिके घेतली जात होती. आणि कापूस त्यांना माहित होता, म्हणजे थोडक्यात कपडे, वस्त्र वगैरे ह्या गोष्टी ते तयार करायचे असं म्हणायचं आहे. आता हे पहा, एक छान मूर्ती तुम्हाला इथे दिसते. ही मूर्ती कशाची आहे, की त्या काळातल्या हडप्पाच्या काळातील एखाद्या विशेष व्यक्तीची मूर्ती असली पाहिजे. कारण इतकी जबरदस्त पद्धती तयार केलेली आहे की त्याच्यासाठी साध्या सुद्धा माणसाचं ते काम नाहीये हे लगेच लक्षात येतं. बघा, उत्खननामध्ये मिळालेले पुतळे, हा पुतळा, मुद्रांवरील चित्रे जी आपण पाहिली आहे, मुद्रा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या होत्या, आणि कापडाचे अवशेष आणि कापडाचे काही तुकडे मिळाले कपड्याचे, या पुराव्यांवरून हे लक्षात येतं की हे लोक कापड विणत होते. हे बघा, इथे पण ही शाल दिसते अंगावर, शाल दिसते ना असं आपल्या अंगावर घेतल्यासारखी, आणि ते डिझाईन पण केली आहे पहा. आणि हे पहा, याच्या दंडावर इथे एक छान काहीतरी एखादं काहीतरी बांधलेलं आहे. कपाळावर सुद्धा इथे काहीतरी बांधलेलं आहे, म्हणजे कदाचित मध्ये इथे एखादा मौल्यवान हिरा वगैरे असू शकतो. हे जे काही आहे हे एखादी चैन असू शकते. हे पहा, किती कोरून तयार केलेली आहे पहा, ही दाढी जी काही आहे ती कोरीव दिसते, कोरीव कोरलेली दाढी दिसते बघा इथे. म्हणजे हा काही सामान्य माणूस नाहीये तेव्हाचा. एखादा खूप श्रीमंत व्यक्ती असला पाहिजे, किंवा एखादा राजा असला पाहिजे, खूप मोठा व्यापारी असला पाहिजे, असं काहीतरी याचं महत्व असलं पाहिजे, किंवा एखादा कलाकार असला पाहिजे खूप मोठा. तेव्हा अशा प्रकारचं हे महत्व आहे. स्त्री पुरुषांचे जे पोशाख होते ते गुडघ्यापर्यंतचे वस्त्र, म्हणजे अंगावरून घातलं की ते डायरेक्ट गुडघ्यापर्यंत जायचं. त्याला आजच्या काळात आपण शेरवानी वगैरे असं म्हणतो ना, तशा पद्धतीचं. आणि उपरणे म्हणजे असं अंगावर घ्यायचं आणि निघायचं. उपरणे म्हणजे एखादं कापड जसं अंगावर घेतलं जातं, तर ते घेऊन निघायचं असा विषय. खाली पहा, काही दागिने दिसत आहेत. आता हे जे दागिने आहेत यांच्याकडे पाहिलं काय जाणवतं, हे विविध प्रकारचे दागिने. हे पहा,
सोन्यासारखा दिसतोय, हे पट्टी दिसते सोन्यासारखी. इथे बघा, इथे कवड्या दिसत आहेत, कवड्या. ते नाही का कवड्या, शंखासारख्या कवड्या असतात त्या, तेव्हा त्या इथेच त्या कवड्या 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 यांच्या मध्ये काहीतरी इथे मण्यांसारखा काहीतरी विषय केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर हे बघा, हे आहे सोन्याचं ब्रेसलेट टाईप, हा दिसतोय कड, सोन्याचं कड त्यासारखा भाग दिसतोय. हे आहे लाकडी, पण हे बघा वेगवेगळे 1 2 3 4 5 6 पदरांची एक मोठी माळ दिसतीये. वर्तुळाकार काही भाग दिसतोय आपल्याला दागिन्यांचा, किंवा अशा प्रकारे दागिने आपल्याला दिसत आहेत. आणि पहा, इथे धागा पण दिसतोय बांधलेला, बांधण्यासाठी. आता बघूया त्याची माहिती. हे जे दागिने होते, हे सोने, तांबे, रत्न, हे बघा सोनं असेल, तांब असेल, रत्न म्हणजे वेगवेगळी रत्न जी काही असतात त्याच्यामध्ये पाचू आला, हिरा आला, पन्ना आला, नीलम आला, मोती आला, अशी वेगवेगळी रत्न. त्यानंतर शिंपले, कवड्या, कवड्या आपण इथे पाहिल्या पहा, शिंपले असू शकतात अशा पद्धतीने. बिया यांपासूनचे दागिने आहेत ते तयार केले जात होते. अनेक पदरी माळ, हे पहा, ही अनेक पदरांची माळ आहे. म्हणजे एकच माळ घालायची, पण खूप माळा घातल्यासारख्या दिसतील अशा पद्धतीने. त्यानंतर अंगठ्या, अंगठी पण आहे बरं का या काळामध्ये. आता इथे कुठे आपल्याला खरं दिसते का, नाही दिसत नाही अंगठी, पण साधारणपणे अशा आकाराची ती अंगठी असावी. अंगठ्या आहेत, बाजूबंद, हे जे आहे ना, हे आहे, याला म्हणतात बाजूबंद. नंतर कमरपट्टा, म्हणजे कमरेचा पट्टा. मुलींना शक्यतो माहिती असेल पहा, घरामध्ये आपल्या ज्या मोठ्या लेडीज असतात, म्हणजे मोठी ताई नाही म्हणत मी, मोठ्या ताईकडे नसणारा हा विषय, कारण हे आवडीचा एक विषय आहे, तो जुन्या काळातल्या स्त्रियांमध्ये जास्त असतो. म्हणजे आपल्या घरातली आई म्हणा, मावशी, मामी, काकी किंवा आजी, ह्यांच्याकडे कमरेचा पट्टा असतो, कमरपट्टा म्हटलं जातं त्याला. तर तो कमरपट्टा, अशा पद्धतीचे अलंकार जे आहेत ते वापरले जात होते. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालायच्या. आता बांगड्या बघा, साधारणपणे इथं घालतात एवढ्या, बरोबर आहे. काही आता हल्ली तर फॅशन अशी निघाली की एकच बांगडी ठेवायची, असं मुली करतात. आणि मुलांना पण काय झालंय, मुलं पण कड, ब्रेसलेट असं काहीतरी ठेवतात. पण या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या बांगड्या एवढ्याशा नव्हत्या, त्या बांगड्या वाढत जायच्या, मोठ्या मोठ्या आकार व्हायचा, आणि त्या अशा पद्धतीने एवढ्या कोपराच्या वरती इथे इथपर्यंत असा असा हा दंड, म्हणजे एवढ्या तर फिक्स, आणि वरून काही बांगड्या इथे पण, अशा दंडावर पण बांगड्या घालायच्या, दंडापर्यंत तर 100%, म्हणजे कोपऱ्यापर्यंत तर 100%. तर अशा पद्धतीने ते घालत असायच्या बांगड्या. स्पेशल तो पुतळा दिसतोय बघा. आता याचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूयात. आता बघा, थोडा मोठा केल्यामुळे थोडा जास्त अभ्यास यावर केलेला असला पाहिजे. पण हा पुतळा आहे म्हणजे शिल्पकला यांची जबरदस्त असली पाहिजे, हे नक्की. हे बघा, हडप्पाकालीन कलेचा, कुठली कला ही, या शिल्पकला. हडप्पाकालीन कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा, म्हणजेच तो हा पुतळा. त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. हे पहा, चेहऱ्यावरती तुम्हाला, आता हे नाक एवढ्या वर्षांमध्ये कुठेतरी धडकून घासून काहीतरी तुटलं असेल, पण बघा चेहऱ्यावरती कुठे तुम्हाला डाग दिसत नाहीये, सरळ नाक. ते हे पहा, आपले डोळे छोटेसे उघडे आहेत, डोळ्यांच्या खालच्या पापण्यांचा जो भाग आहे ना बघा, तो बघा कशा पद्धतीने त्यांनी दाखवलेला आहे तो. भुवई, भुवईच्या आतमध्ये इथे पहा, इथला हा डोळ्याचा हा भाग, वरच्या पापणीचा हा भाग, त्यामुळे इथे तयार झालेला थोडासा सावलीसारखा भाग. येते लक्षात? म्हणजे किती बारीक विचार केलेला आहे. इथे थोडासा काळपट भाग ठेवलेला आहे सावलीसारखा, बरोबर आहे. हे पहा, इथे इथे छोटीशी अशी बेग दिसते, इथे हा डोळ्यांचा हा पुढचा भाग आहे तो थोडासा ब्रॉड दिसतोय, आणि इकडे तो कमी 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 होत जातो. किती बारीक विचार केलाय पहा चेहऱ्याचा. एवढेच नव्हे, खांद्यावरून घेतलेली शाल, ही शाल जी मी तुम्हाला आधीच दाखवली, आणि त्यावरील त्रिदलाची नक्षी, त्रिदल म्हणजे एक फुल, त्या फुलाची एक पाकळी म्हणजे एक दल,
अशा 3 पाकळ्या दिसत आहेत ना, 1 2 3 प्रत्येक ठिकाणी 1 2 3 1 2 3 1 2 3. आपण टाळ्या वाजवतो बघा. 1 2 3 1 2 3 1 2 3. शाळांमध्ये टाळ्या वाजवण्याची पद्धत असते. तर ही जी त्रिदल आहे, त्रिदलाची नक्षी या ठिकाणी दाखवलेली आहे. दाढी पण बघ किती छान अशी एकदम सरळ दिसतीये. तयार केली आहे ना तशा पद्धतीने कोरून, असा विषय. आता या काळातली लोक व्यापारही करायचे. व्यापार म्हणजे काय? ज्या वस्तू आपल्याकडे जास्त झाल्या त्या इतरांना द्यायच्या, इतर ठिकाणी जाऊन, आणि त्या ठिकाणच्या जास्तीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला घ्यायच्या, आणि अशा पद्धतीने दोघांनी एकमेकांची गरज भागवायची. ठीक आहे. तर असा हा जो व्यापार आहे, आता आपला व्यापार कुठपर्यंत चालायचा तो आपण पाहूयात. बघा, सिंधूच्या खोऱ्यामध्ये चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. सिंधूचं खोरं म्हणजे हे बघा, इथून सिंधू नदी उगम पावते, भारतात येते, इथून पीओके मध्ये जाते. पीओके म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, ज्यांनी कुठल्याही नियमाशिवाय आपला भारताचा काही भाग जो आहे, तो काश्मीरचा काही भाग जो आहे भारतातल्या काश्मीरचा, तो त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे 1947 पासून. तर तिथून सिंधू नदी जाते, इथून भारतात पीओके, तिथून पाकिस्तान, आणि अशी खाली उतरून इकडे अरबी समुद्राला जाऊन मिळते. गंमत बघा, हा जो आहे ना, इथे या भागामध्ये चांगल्या दर्जाचा कापूस होत असे, आणि हा जो कापूस आहे तो कुठे जायचा, तर तो पश्चिम आशिया, म्हणजे हा जो आशिया, थांबा मी माझी स्क्रीन बाजूला घेतो. हा जो आशिया खंड आहे, या आशिया खंडाच्या पश्चिम दिशेला, म्हणजे इकडे पहा, भारताच्या पश्चिमेला हा आपला पूर्वीचा भारत, प्राचीन भारत, याच्या पश्चिमेला तुम्हाला अफगाणिस्तान पण दिसतोय, इराण पण दिसतोय, तुर्कमेनिस्तान पण दिसतोय, उझबेकिस्तान पण दिसतोय, टर्की पण दिसतोय, सिरिया पण दिसतोय, इराक पण दिसतोय, सौदी अरेबिया पण दिसतोय, येमेन पण दिसतोय, ओमन पण दिसतोय, युएई म्हणजे युनायटेड अरब अमिराती असं या देशाचं नाव आहे, तोही दिसतोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे सगळे पश्चिम आशियाचे देश दिसत आहेत, यांच्याकडे आपल्या कापसाची निर्यात व्हायची. दुसरी गोष्ट, दक्षिण युरोप, हा आहे युरोप खंड, युरोप खंडाची दक्षिण बाजू, म्हणजे या ठिकाणी जे देश आहेत, या देशांमध्ये सुद्धा आपल्याकडून कापसाची निर्यात व्हायची. आणि इजिप्त, जगातली सर्वात प्राचीन आणि सुरुवातीच्या काळातली महासत्ता जिला म्हणता येईल, ती संस्कृती म्हणजे इजिप्तची ही रोमन संस्कृती. इथे सुद्धा आपल्याकडून कापूस जो आहे तो निर्यात केला जात होता. तिथेही लोक आपल्याकडच्या कापसाचा वापर करत होते. सुती कापड देखील निर्यात होत असेल, म्हणजे फक्त कापूसच नाही, तर कापड सुद्धा आपण तयार करून पाठवत असेल त्या ठिकाणी. ठीक आहे. असा व्यापार व्हायचा. तेव्हा इजिप्त स्पेशल दाखवलेला इथे, म्हणजे इथे जर का आपला भारत आहे, तर तो इथून असा हा व्यापार व्हायचा, जो आपण आता पाहिला. म्हणजे आजच्या काळातला म्हणायचं झालं तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, असं करत सौदी अरेबिया, असं करत करत इकडे इजिप्तकडे जावं लागायचं. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हे हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. आता मलमल म्हणजे काय, तर मलमल म्हणजे बघा, एकदम मऊ कापड, म्हणजे ज्याच्यावर हात ठेवला की हात असा सरकून जाईल, अशा प्रकारचं कापड. एकदम सिल्की, ज्याला सिल्की असं ना, सिल्क कापड, असं हात ठेवला की असं हातातून निसटून जाईल, ते मलमलीचं कापड, मलमल किंवा सिल्क, सिल्क टाईप आपण म्हणूयात. तर असा जो प्रकार आहे या कापडाचा, तर तो आपण इजिप्तमध्ये पाठवत होतो, तो आपण पुढे पाठवायचो. ठीक आहे. आता हाच नकाशा पहा. अजून आपला व्यापार संपला नाही बरं का. आता व्यापार आपला कुठे कुठे कसा कसा आहे ते पाहायचंय बघा. काश्मीर म्हणजेच आपला हा भाग, दक्षिण भारत म्हणजेच आपला हा इथून खालचा भाग, दक्षिणेकडचा भारत, इराण म्हणजेच हा भाग, अफगाणिस्तान म्हणजेच हा भाग, बलुचिस्तान, बलुचिस्तान म्हणजे इकडचा भाग हा, या भागामध्ये पाकिस्तानच्या दक्षिणेच्या भागामध्ये बलुचिस्तान म्हटलं जातं. ठीक आहे. या भागात त्यांना स्वतंत्र देश व्हायचा आहे, ऍक्च्युली त्यांना पाकिस्तानमधून बाहेर पडायचंय, असा तो विषय आहे. तर ही जी सगळी ठिकाणं मी आता दाखवली, या ठिकाणी काय होत होतं, तर बघा, चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड, अशा वस्तू आणल्या जात होत्या. या ठिकाणी या ज्या वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तू आहेत त्या आणण्याचं काम केलं जात होतं.
आणि परदेशांशी चालणारा व्यापार हा खुष्कीच्या आणि सागरी दोन्ही मार्गाने होत असे. खुष्कीचा मार्ग म्हणजे कोणता? तर रेशीम मार्ग. तुम्हाला आठवत असेल पहा. रेशीम मार्ग म्हणजे कसा की तो ऍक्च्युली चायनामधून सुरू होतो, असा तो जातो रेशीम मार्ग, ज्याला सिल्क रूट असं म्हटलं जातं. म्हणजे तिथून तो पुढे येतो भारताच्या काश्मीरमधून, पाकिस्तानमधून, अफगाणिस्तानमधून, इराणमधून, इराकमधून, टर्कीमधून हा जो आहे तो असा पुढे युरोपमध्ये जातो. तर हा जो मार्ग आहे हा मार्ग म्हणजे सिल्क रूट किंवा रेशीम मार्ग. आणि हा जो मार्ग आहे त्याला म्हणतात खुष्कीचा मार्ग. म्हणजे हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग इथला जो हा भाग आहे, हा भाग कसा आहे, तेव्हा लुटारू खूप होते ना, तर कुणाच्या असं लगेच ताब्यात नाही सापडलं पाहिजे. स्वतःला वाचवता आलं पाहिजे, जगवता आलं पाहिजे. आणि त्यासाठी खुष्कीचा मार्ग. खुष्कीचा मार्ग म्हणजे असं हळूच लपून निघून जायचं, असं म्हटलं जातं. बघा ना, भारतामध्ये जी आक्रमण झाली सगळी खैबर खिंड किंवा बेलन घाट जो काही आहे, तर त्या ठिकाणावरून झाली. आपण पाहिलेला आहे तो भाग पहिल्या धड्यामध्ये. तर तिथून ती आक्रमण झाली. त्यामुळे तो मार्ग आहे तो खुष्कीचा मार्ग आहे. तो लक्षात येत नाही लवकर कुठून कुठे जातोय ते. आणि पुढे आहे म्हणजे सागरी मार्ग. सागरी मार्ग म्हणजे इथून डायरेक्टली समुद्रामधून अशा पद्धतीचा असा प्रवास इराकपर्यंतचा किंवा इकडून आल्यानंतर अशा पद्धतीचा प्रवास असा केला जाण्याची पद्धत होती किंवा प्रथा होती. असा व्यापार. हा, हे पहा. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर, या काही मुद्रा आहेत त्यावर जहाजांची चित्र कोरलेली आहेत. हे पहा, ही मुद्रा म्हणजे ते कॉइन म्हणूयात आपण. यावर इथे जहाज दिसतंय, यावर इथे जहाज दिसतंय. ठीक आहे. तर हा हा जो विषय आहे ना हा जहाजांचा, या अशी प्रकारची जहाज असणारी प्रचंड मोठी गोदी लोथल या ठिकाणी सापडली. आता लोथल कुठे आलं तर आपण पाहिलंय पहा यापूर्वी पण. हे बघा, इथे आहे लोथल आणि इथे गोदी सापडली. आता गोदी म्हणजे काय तर बघा, विमानतळ कसं असतं, विमानतळ, रेल्वेचं असतं रेल्वे स्टेशन, एसटीचं असतं एसटी स्टँड, तसं जहाजांची असते गोदी. हे पहा गोदी. म्हणजे हा नद्यांचा प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेला आहे. तर हे जे काही गाव आहे याच्या बाजूला एंट्री करणं आणि एक्झिट करणं याच्यासाठी एखादा रस्ता ठेवलेला आहे आणि इथे जहाज लावण्याची सोय आहे, व्यवस्था आहे. याला म्हणायचं गोदी. अशा प्रकारची गोदी जी आहे ती लोथल या ठिकाणी सापडली आहे, महाराष्ट्राच्या वर गुजरातमध्ये. हडप्पाच्या काळामध्ये ते होतं. हडप्पा संस्कृतीचा व्यापार हा अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरून हा सगळा व्यापाराचे जे भाग तो सगळा पुढे जात होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीची सगळी हडप्पा संस्कृती जिची आपण माहिती पाहिली. तिसरं लेक्चर आहे हडप्पाचं पाहण्याची. पण ही संस्कृती पुढे नष्ट झाली आणि त्याच्या ऱ्हासाची कारणं किंवा नष्ट होण्याची कारणं काय आहेत त्याच्याकडे आता आपण वळूयात. खरं तर ही संस्कृती म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात पहिली संस्कृती. सर्वात पहिलं शहरीकरण. पण हे जे नष्ट झालंय, नष्ट होण्याला काही कारण आहेत. एका पाठोपाठ एक कारण आपण पाहूयात. पहिलं कारण आहे ते म्हणजे परकीय आक्रमण. या अनेक कारण आहेत, त्यातली काही कारण कुणाच्या मते हे कारण आहे, कुणाच्या मते ते कारण आहे, कुणाच्या मते ते कारण आहे, असं आहे. तर परकीय आक्रमण म्हणजे काय तर लक्षात घ्या. एक तुम्हाला मी असा युद्धाचा प्रसंग दाखवतोय. तर असा असा एक विचार प्रवाह आहे की ज्याच्यामध्ये ही संस्कृती, हडप्पा संस्कृती संपल्याच्या नंतर आर्य संस्कृतीची सुरुवात झाली. तर आर्य लोक जे आहेत ते भारतामध्ये आले. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते भारतातीलच होते, बाहेर गेल्याने परत आले. काही लोकांचं म्हणणं आहे की ते भारतातलेच आहेत आणि भारतातूनच ते म्हणजे भारताच्या मूळ खाली आत्ताचं मध्य प्रदेश वगैरे आहे, तिथून त्यांनी हडप्पावर हल्ला केला. काही लोकांचं म्हणणं आहे की ते बाहेरून भारतामध्ये आले. पण ठीक आहे, हा सगळा जो आहे विषय तो आपण बाजूला ठेवूया. तो संशोधकांसाठी रिकामट सोडूयात आपण. मुख्य विषय काय तर एक मत असं आहे की या हडप्पाचा ऱ्हास होण्याचं कारण आर्य लोकांनी भारतावर केलेलं आक्रमण, भारतावर म्हणण्यापेक्षा हडप्पा संस्कृतीवर केलेलं आक्रमण, असा एक विचार प्रवाह आहे. पण याच्यामध्ये एक मोठा गॅप पण आहे. तो गॅप असा आहे की हडप्पा संस्कृती नष्ट झाली इसवी सन पूर्व 1800 मध्ये.
आणि त्याच्यानंतर 300 वर्षांनी साधारणपणे आर्य संस्कृतीची सुरुवात झाली. त्यामुळे ते नंतर आले 300 वर्षांनी असंही मानलं जातं. पण एवढं एकच कारण मानलं जात नाही, तर आणखी काही कारण आहेत. दुसरं कारण पाहूयात आपण, वातावरणातील बदल. आता काय बदल झाला? तर हे पहा. म्हणजे जिथं पाणी होतं, ते पाणी नष्ट व्हायला सुरुवात झाली. त्याची वाफ झाली. वातावरणामध्ये जो काही छान पद्धतीने पाऊस पडत होता, तो पाऊस पडायचा बंद झाला. वाळवंटीकरण वाढलं आणि त्यामुळे ही संस्कृती आहे ती नष्ट झाली असं मानलं जातं. तिसरं एक कारण आहे ते म्हणजे कमी पर्जन्य. कमी पाऊस झाला. किती कमी पाऊस? तर हे बघा. सगळा वाळवंट. इथं वनस्पती सुद्धा जगायला शिल्लक राहिलेली नाहीये. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. जर का वनस्पती जगत नसतील तर माणसं कशी जगणार? कारण वनस्पती जगल्या तर शाकाहारी प्राणी जगणार. शाकाहारी जगले तर मांसाहारी जगणार. आणि आपण माणूस म्हणजे शाकाहारी, मांसाहारी, वनस्पती या सगळ्यांना खाणार आहे आपण. त्यामुळे तो पण एक विषय आहे. कमी पर्जन्यामुळे, कमी पावसामुळे सुद्धा ऱ्हास झालेला आहे असं मानलं जातं. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे भूकंप. म्हणजे झालं काय असावं? आता एक छान कॉमेडी उदाहरण आहे तुमच्या समोर. पण ठीक आहे. पाहताना मजा वाटेल तुम्हाला. जमीन हलते, ते बाळ आहे ते इकडं पडतंय, ते उठतंय, मग ते थांबण्याचा प्रयत्न करतंय, परत ते दुसरीकडे जाऊन पडतंय. पाहताना मजा वाटेल, पण ऍक्च्युली भूकंप मजेची गोष्ट नाहीये बरं का. खरा भूकंप. खऱ्या भूकंपामध्ये इमारतच्या इमारती कोसळतात आणि प्रचंड मोठी जीवित आणि वित्तहानी होते. जीवितहानी म्हणजे माणसं, जनावरं मरतात आणि वित्तहानी म्हणजे पैशांचं नुकसान. तर विचार करा, समजा एक इमारत कोसळली, त्याच्यामध्ये 10 घरं होती, तर त्यातलं एखादं तांब्याचं भांड किंवा एखादा सोन्याचा कॉइन हा कुणी कुठे उचलून नेला, कुणाला काही तपास लागणार नाही. प्रत्येक माणूस स्वतःचा जीव वाचवायचा बघेल. पहिली गोष्ट. तर भूकंप, त्या ठिकाणी भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये ही शहर आहे ती जमिनीखाली गाडली गेली असं मानलं जातं. आणि त्याच्याही मागे असं एक कारण आहे की आता पुस्तकात नाही येतो मुद्दा, पण सांगायला हरकत नाही. असं म्हणतात की म्हणजे संशोधनामध्ये असा मुद्दा लक्षात येतो की एकावर एक अशी 7 शहरं होती. किती? 7. म्हणजे एक शहर भूकंपात गाडलं गेलं, जी जमीन तयार झाली, दुसरं शहर उभं राहिलं, तेही गाडलं गेलं. मग म्हणजे एकावर एक 2 शहरं गाडली गेली, पुन्हा तिसरं शहर उभं राहिलं, अशी 7 शहरं सापडली. ऱ्हासाचं म्हणजे नष्ट होण्याचं पुढचं कारण आहे ते म्हणजे नद्यांची कोरडी पात्रे. म्हणजे आधी नद्या एकदम मस्त भरलेल्या होत्या, पण संपला ना विषय. पाऊसच नाही, कमी पर्जन्य, नद्यांचं डायरेक्ट वाळवंट. पाहताय तुम्ही दोन्ही उदाहरणं समोर पाहताय. नदी पण पाहताय आणि वाळवंट पण पाहताय. कोरडं पात्रही पाहताय, भरलेलं पात्रही पाहताय. पात्र म्हणजे भांड नाही. पात्र म्हणजे ती जागा, ज्या जागेमध्ये ते पाणी राहू शकतं. तर ती जागा म्हणजे नदीचं पात्र, असं ते नदीचं पात्राचं हे उदाहरण आहे. आणखी एक आहे ते म्हणजे व्यापारात घट. म्हणजे आपला जो काही व्यापार चाललेला होता रोमन संस्कृतीसोबत, पश्चिम आशियासोबत, दक्षिण युरोप सोबत, इजिप्त संस्कृतीसोबत, तर ते व्यापारामध्ये आपला लॉस खूप झाला. म्हणजे भारतीय लोकांचा, हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा. आणि मग या सगळ्या लोकांनी केलं काय, तर तो लॉस होतोय, जो तोटा होतोय, त्याला काय करायचं? तर त्यावर उपाय काय? त्यावर इलाज काय? मग त्यांनी व्यापार आहे तो बंद केला आणि म्हटले की आपल्याला काही हा व्यापार झेपणार नाहीये. आणि त्यांनी ते शहरं सोडली, हडप्पा, मोहिंजोदडो वगैरे सोडलं आणि ते जंगलामध्ये वगैरे निघून गेले, असं एक कारण मानलं जातं. ठीक आहे. म्हणजे एक छान तुम्हाला उदाहरण दाखवलं, जिथे पैसा संपला, अशा अर्थाने ते उदाहरण आहे. समुद्र पातळीतील बदल हे एक महत्वाचं कारण मानलं जातं. म्हणजे तुम्ही जर का मोहिंजोदडो नावाचा चित्रपट पाहिला असेल, शक्यतो पाहिला नसेलच, कारण कलात्मक असणारे चित्रपट पाहण्याची फार आपल्याला आवड नसते. तर त्यामध्ये तो एक प्रसंग असा दाखवलाय, मोहिंजोदडो जे शहर आपण पाहिलं, हडप्पा आणि मोहिंजोदडो. तर मोहिंजोदडो या शहरावर आधारित मोहनजोदारो अशा नावाचा तो चित्रपट आहे. ऋतिक रोशन, तुमचा कोई मिल गयावाला आहे ना तो क्रिश, तर तो त्याच्यामध्ये मेन ऍक्टर आहे. आणि शेवटी असं दाखवलं की त्यातला जो विलन आहे त्याला ते बांधून ठेवतात आणि सगळेजण निघून जातात. आणि ते नंतर त्याची तटबंदी होती ना, आठवती तटबंदी त्या शहराची, ती तोडून सगळे नदीचं पाणी आहे, पूर आहे, ते सगळं आतमध्ये शिरतं किंवा समुद्रातून मोठ्या प्रमाणामध्ये लाटा उसळतात, ज्याला सुनामी लाटा आपण म्हणतो.
आणि त्यामध्ये अख्खीच्या अख्खी शहराच्या शहरं नष्ट होतात. हे पहा, ती लाट बघा केवढी मोठी आहे आणि खालचं ते शहर पहा केवढूसं दिसतंय. एवढ्या मोठी लाटेच्या मध्ये जर का अशा प्रकारचं हडप्पा शहर सापडलं, मला सांगा तिथली मुंगी तरी वाचेल का? शक्य आहे का? त्यामुळे हा जो काही समुद्राच्या पातळीमध्ये बदल झाला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राचं पाणी आहे ते आतमध्ये शिरलं आणि त्याच्यामध्ये ही सगळी शहरं आहेत ती नष्ट झाली असं मानलं जातं. हा एक त्यातला उदाहरणाचा विषय आहे. हा मोहिंजोदारोच्या शेवटी त्यांनी असं दाखवलेलं आहे, की हे जे शहर आहे, हे शहर या ठिकाणी अशा पद्धतीने नष्ट झालेलं असावं, असं त्यांनी मानलेलं आहे. म्हणजे कारण त्यांनी तो समुद्र येताना दाखवला. त्या शहरात शिरतो, सगळा विध्वंस करतो असं त्यांनी दाखवलंय. आणि नंतर मग सगळं पाणी शांत होतं आणि शांत पाणी झाल्यानंतर शहरातली सगळ्या रीतीने हडप्पा ही संस्कृती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण पाहिली. तर इथे या संस्कृतीचा इतिहास संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजेच वैदिक संस्कृतीची सुरुवात, त्याचा आरंभ. याच ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. काही शंका असेल, अडचण असेल तर बोलायला, विचारायला, सांगायला हरकत नाही. ठीक आहे. येस. मी स्क्रीन ऑन करतो. आज कमी उशीर म्हणून कमी का? उद्या शनिवार नाही का, सकाळची शाळा म्हणून कमी दिसत आहेत. चालेल. काही कुणाला बोलायचं असेल, विचारायचं असेल, सांगायचं असेल तर आहे. बाय सर. झोप लागली असेल अर्णव. बरोबर आहे. सकाळची शाळा आहे उद्या. बाय 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 बाय. येस, ठीक आहे. चालेल, मी अजून 30 सेकंद थांबतो. तोपर्यंत एखादी शंका काही आली तर पाहूयात, नाहीतर मग मी पण कट करतो आपलं लेक्चर. ओके. येस. बाय 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 अर्णव. अर्णव, लेक्चर आवडलं का? मी तर म्हणतो घरच्यांनाही घेऊन बसायचं लेक्चरला. हा, फक्त पुस्तकातलं घेत नाहीत ना सर. सर डिटेल घेतात. तेव्हा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात, कुठल्या कुठल्या जुन्या पुराण्या. ठीक आहे. येस, चालेल. ठीक आहे, हरकत नाही. चालेल, थांबूयात मग आपण आता. लेट्स मीट अगेन. उद्या भेटूयात. उद्या शक्यतो संध्याकाळी 7:30 वाजता मी लेक्चर घेईल. ठीक आहे, तसा मेसेज तुम्हाला येईलच. चलो, बाय बाय.